नमस्कार मंडळी, सकाळी गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी खूप धावपळ होत आहे ना, तर आज मी तुम्हाला तेही गॅस न पेटवता फक्त 5 मिनिटात कमी वेळेत आणि कमी बजेटमध्ये अगदी कलाकंदसारखे अशी चविष्ट मोदक बनवून दाखवणार आहे, जे तोंडात टाकताच विरघळेल आणि बनवायलाही खूप सोपे आहे। तर चला सुरू करूया। तर यासाठी मी इथे हे 125 ग्रॅम पनीर घेतले आहे, जी इझिली मार्केटमध्ये मिळू शकते। तर सर्वात आधी आपण पनीरला किसणीने ग्रेट करून घेऊया। तुम्ही वाटल्यास तर घरी बनवलेला पनीरसुद्धा वापरू शकता। बघा, आपण पनीरला असे छान ग्रेट करून घेतले आहे। वजनाने पाहिलं तर हे 1 कप पनीर आहे। तर सध्या याला साईडला ठेवून देऊया। आता सर्वात आधी आपण एका मिक्सी जारमध्ये टाकूया 1/4 कप म्हणजे 2 ते 4 मोठे चम्मच साखर व 2 ते 3 विलायची। तर ग्राइंड करून याची छान बारीक पावडर तयार करून घेऊया। बघा, आपण याची अशी छान बारीक पावडर तयार करून घेतली आहे। तर एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता यामध्ये टाकूया अर्धा कप मिल्क पावडर। तुम्ही कोणत्याही कंपनीचं मिल्क पावडर वापरू शकता। मिल्क पावडर ही गोड असते, म्हणून आपण साखर कमी टाकली आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये टाकूया 1 कप पनीर, जे आपण किसणीने ग्रेट करून ठेवला आहे। खरंच मंडळी, सकाळच्या धावपळीत तुम्ही फक्त 2 ते 3 मिनिटात हे मोदक बनवून बाप्पाला नैवेद्य दाखवू शकता। खायला अगदी कलाकंदसारखे खूप टेस्टी लागतात। तर हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यात तुम्हाला दूध, तूप, मावा किंवा मलाई टाकायची अजिबात गरज नाही, असाच बाइंड होते। बघा, आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। आता यामध्ये टाकूया 1/4 कप खोबऱ्याचे किस, ज्यामुळे टेस्ट खूप छान येईल। आणि थोडेसे कट केलेले ड्रायफ्रूट टाकणे ऑप्शनल आहे। तुम्ही वाटल्यास तर प्लेन पण बनवू शकता, बट याने मोदकची लुकिंग खूप छान येईल। तर सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघा, आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। तर चला पटकन लाडक्या बाप्पांसाठी मोदक बनवूया। तर यासाठी मी इथे हे मोदक मोल्ड घेतले आहे। तर तुपाने याला चांगल्या प्रकारे ग्रीस करून घेऊया। आता यामध्ये असं छान दाबून मिश्रण भरायचं, ज्यामुळे कड्या छान येतील। आणि एक्स्ट्रा मिश्रण काढून टाकायचं आहे। आणि साच्याला असं मोकळं करून खालून मोदक काढायचं आहे। वाव, बघा किती सुंदर आणि सुबक आपलं मोदक बनून तयार झाला आहे। बघा याचे टेक्स्चर, याची लुकिंग किती छान आलेली आहे। तर याचप्रमाणे आपण सारे मोदक बनवून घेऊया। तर चला मी तुम्हाला एक मोदक कट करून पण दाखवते। वाव, आतून टेक्स्चर किती छान दाणेदार आलेला आहे की जे तोंडात टाकताच विरघळेल। तर बघितलं ना मंडळी तुम्ही, हे आपण गॅस न पेटवता फक्त 5 मिनिटात किती छान सुंदर आणि सुबक मोदक बनवून तयार केले आहे, जे खायला अगदी कलाकंदसारखे खूप टेस्टी लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे। तर तुम्ही हे झटपट बनणारे मोदक एकदा नक्कीच बनवा, जे खाऊन बाप्पाही खुश होतील आणि घरचे सगळेजण पण तुमची वाहवाही करणार। तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा। तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा।